जय श्रीकृष्ण सगळ्यांना. वसुदेव सुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानंदं कृष्णं वंदे जगद्गुरुम. भगवद्गीतेचा 8वा अध्याय अक्षर ब्रह्मयोग, त्याचा आपण थोडक्यात आढावा घ्यायचा प्रयत्न करणार आहे आज. तर परमात्म्यांनी या अध्यायाचं नाव आहे अक्षर ब्रह्मयोग. भगवंतांची जी परा आणि अपरा प्रकृती आहे, ज्ञान आणि विज्ञान प्रकृतीला जाणणारा जो साधक आहे परमात्म्यांचा, तो मोक्षाचा लाभ करून घेतो असं परमात्म्यांनी 7व्या अध्यायात सांगितलं. आणि ते सांगताना त्यांनी 6 संज्ञा वापरल्या. कुठल्या? ब्रह्म, अध्यात्म, कर्म, अधिभूत, अधिदैव आणि अधियज्ञ. तर अर्जुनाच्या मनात असा प्रश्न आला की हे सगळं जाणणं जर का मलाही शक्य झालं तर मलाही मोक्षाचा लाभ होईल. तर अर्जुन हा युद्धाला तसाही घाबरत होता. त्याला वाटलं की आपण जर का ह्या गोष्टी जाणून घेतल्या आणि आपल्याला मोक्ष प्राप्त झाली तर कदाचित युद्ध करायची गरज पडणार नाही. ते शेवटचे 2 श्लोक जे आहे 7व्या अध्यायात ते असे होते: जरा मरण मोक्षाय मामाश्रित्य यतन्ति ये ते ब्रह्म तद्विद कृत्स्नम् अध्यात्मं कर्म चाखिलम् आदिभूतादैव मां साधियज्ञै च ये विदुः प्रयाणकालेऽपि च मां ते विदुर्युक्तचेतसः. जे लोक माझा आश्रय घेऊन वार्धक्य, मृत्यू आणि पुनर्जन्माच्या फेऱ्यातून मुक्त होण्याचा प्रयत्न करतात, ते ब्रह्म, अध्यात्म आणि कर्म सगळं जाणतात. आणि जे अधिभूत, अदैव, अधियज्ञ यांनी युक्त असं जाणतात, ते युक्त चित्त लोक, साधक असे असल्यामुळे अंतकाळी सुद्धा माझ्या विषयाचं ज्ञान त्याचं जागृत ठेवून ते मलाच प्राप्त करतात. म्हणून 8व्या अध्यायाची सुरुवात अर्जुनाने त्या प्रश्नाने केली आहे. काय प्रश्न होता अर्जुनाचा? अर्जुन उवाच किं ब्रह्म किम अध्यात्मं किं कर्म पुरुषोत्तम अधिभूतं च किं प्रोक्तम अधिदैवं किमुच्यते. दुसरा श्लोक: अधियज्ञः कथं कोत्र देहेऽस्मिन् मधुसूदन प्रयाणकाले च कथं ज्ञेयोऽसि नियतात्मभिः. हे पुरुषोत्तमा, ब्रह्म म्हणजे काय? किंतत ब्रह्म, हे ब्रह्म काय? हे अध्यात्म म्हणजे काय? किंवा अध्यात्म, अध्यात्म काय आहे? कर्म म्हणजे काय आहे? किम कर्म, कर्म काय आहे? अधिभूत कोणाला म्हटलं गेलंय आणि अधिदैव कोणाला म्हणतात? आणि हे अधियज्ञ जे म्हणतात ते अधियज्ञ कोण आहे? आणि ते इथे अस्मिन देहे, या देहामध्ये हे अधियज्ञ करतं काय? नियतात्मभी. नियतात्मभी ज्याचा अंतःकरणाच्या वशमध्ये आहे त्याला शब्द आहे नियतात्मभी. तर असं वशीभूत अंतरणाच्या मनुष्याकडून प्रयाणकाल म्हणजे आपण जेव्हा आपल्या आयुष्यातला शेवटला श्वास घेत असतो तो आपला प्रयाणकाल. तर प्रयाणकाली आपण कथम देह असी, आपण त्याला कसे जाणले जातात, त्याच्यामध्ये आपल्याशी काय भावना असतात, कसा जाणला तो? केशू केशू भावेषु चिंत्योसी भगवानमय, असा 10व्या अध्यायातून प्रश्न होता. पण तो आहे जीवनाच्या कालखंडातला, हा आहे प्रयाण कालातला. प्रयाण काल असताना शेवटला क्षण मोजताना माणूस मला कसं, साधक तुम्हाला कसं जाणतो? तर असं परमात्म्यांचा प्रश्न केला अर्जुनानी. तर इथे 2-3 गोष्टी समजण्यासारख्या आहे की अधिभूत काय, अधिदैव काय, अधियज्ञ काय. तर ह्या गोष्टी परमात्म्यांनी स्पष्ट करून सांगितल्या आहेत की आधी आपण ते समजून घ्यायचा प्रयत्न करूया की अधियज्ञ म्हणजे काय? अधियज्ञ म्हणजे भगवान विष्णूंचं रूप आहे की जे आपल्या शरीरात वास करत असतात. ममे मावशी जीव लोके, ते भगवान विष्णूंचं रूप म्हणजे अधिदैव. अधिभूत म्हणजे काय? तर भौतिक स्थूल सृष्टीचं रूप, ज्यात तमोगुणाची प्रधानता आहे. तमोगुणाची प्रधानता आहे ते भौतिक सृष्टीचं रूप म्हणजे अधिभूत. जितकं काही भौतिक सृष्टी आहे त्यांची स्वतंत्र सत्ता नसते, याचं क्षणमात्रही स्थायित्व नसतं. सृष्टी कायम ऱ्हास असतो, जसं आपल्या शरीरात राहत असतो सृष्टीचा ऱ्हास होत असतो. तर ही जी भौतिक सृष्टी आहे तिची स्वतंत्र अशी सत्ता नाहीये. पण त्यात सत्यता, स्थिरता, सुखरूपता आणि श्रेष्ठता आणि आकर्षण आपल्याला दिसतं फक्त. ही सत्यता इत्यादी ही सर्वची सर्व वास्तविक भगवतीच आहे, क्षणभंग संसाराची नाही. तात्पर्य थोडक्यात आपण बोललो तर बर्फाची कशी स्वतंत्र सत्ता नसते, पाण्याशिवाय बर्फ असू शकत नाही, तसंच भौतिक सृष्टी सुद्धा परमात्म्यांशिवाय असू शकत नाही, भगवंताशिवाय असू शकत नाही. अशा प्रकारे तात्विक दृष्टीने हा संसार भगवंत स्वरूपच आहे असं जाणणं म्हणजे अधिभूत सहित परमात्म्यांना जाणणं. मग आधी दैव, तर या सृष्टीची रचना करणाऱ्या हिरण्यगर्भ ब्रह्मदेवाचं हे नाव आहे अधिदैव.
ज्यांच्या ठिकाणी रजोगुणाची प्रधानता आहे. भगवंतांचं ब्रह्मदेवाच्या रूपात भगवंतच प्रकट झाले, ज्यांनी सृष्टीची निर्मिती केली. म्हणजे तत्वदृष्टीने ब्रह्मदेव भगवत स्वरूपच आहे असं जाणणं हे आदिदेवासह भगवंतांना जाणं झालं. आणि आदियज्ञ आपण बोललो की हे भगवान विष्णूंचं नाव आहे, की जे अंतर्यामी रूपाने सर्वात व्यापून असतात. ममामीमांशो जीव लोके जे म्हणतो आपण 15व्या अध्यायात, ते भगवान विष्णूचं रूप आहे, ज्यांच्या ठिकाणी सत्वगुणाची प्रधानता आहे. तर तात्विक दृष्टी भगवंतच अंतर्यामी रूपात सर्वात परिपूर्ण आहेत असं जाणणं म्हणजे अधियज्ञात परमात्म्यांना जाणणं. तर हे अधिभूत अधिदैव याचा हा असा थोडक्यात विश्लेषण आहे. आता पुढला ह्या अध्यायातले श्लोक जे आहेत आणि भगवद्गीतेचं 17 अध्याय जे आहेत उरलेले, ते आपल्याला शिकवतात की मनुष्यानी जीवन कसं जगावं, हाऊ टू लिव्ह द लाईफ. इट्स अन एन्सायक्लोपीडिया, की मनुष्याने जीवन कसं जगावं, हाऊ टू लिव्ह द लाईफ. हा 8वा अध्याय असा विचित्र आहे आणि चमत्कारिक आहे आणि इतका ज्ञानवर्धक आहे की हा अध्याय आपल्याला शिकवतो हाऊ टू लिव्ह द लाईफ. लिव्ह द लाईफ, जीवनाचा त्याग कसा करायचा. LEAVE आणि आधी 17 अध्याय सगळे LIVE. तर हा अध्याय शिकवतो आपल्याला शिकवतो की जीवनाचा त्याग करताना आपण कसा त्याग करावा, की जेणेकरून आपली या जन्ममृत्यूच्या चक्रातून कायमची सुटका व्हावी. 2 मार्ग या अध्यायात सांगितलेत परमात्म्यांनी. उत्तरायण आणि दक्षिणाचा मार्ग, शुक्ल पक्ष आणि कृष्ण पक्षाचे मार्ग, त्याविषयी आपण बोलू नंतर. पण जीवन जगताना कुठल्या गोष्टींची आपल्याला काळजी घ्यावी लागते. हे जे भाव आहेत, शेवटल्या क्षणात कसे यावे आपल्यामध्ये, याविषयी परमात्मा म्हणतात. ते अर्जुनाचा प्रश्न होता की शेवटल्या क्षणी तुम्हाला कुठल्या कुठल्या भावाने जाणलं जातं ते लोक. पुढल्या श्लोकात परमात्मा म्हणतात ते अंतकाले च मामेव स्मरन् मुक्त्वा कलेवरम यः प्रयाति समद्भावं याति नास्त्यत्र संशयः यं यं वापि स्मरन् भावं त्यजत्यन्ते कलेवरम तन्तमेव कौन्तेय सदा तद्भाव भावितः. जो अंतकाळी माझं स्मरण करतो आणि देह सोडतो, तो माझ्या स्वरूपाला प्राप्त होतो यात संशय नाही. किंवा कौंतेय, जन्मभर त्यातच रंगून गेल्यामुळे ज्या ज्या वस्तूचं स्मरण करत मनुष्य अंतकाळी त्या देहाचा त्याग करतो, तो त्या त्या भावाला प्राप्त होतो. म्हणजे अंतकाळी जी व्यक्ती परमेश्वराचं ध्यान स्मरण करत देह त्याग करते, ती परमेश्वराला जाऊन मिळते, असं वचन परमात्म्यांनी आपल्याला स्वतःच्या मुखातून दिलेलं आहे, की शेवटच्या क्षणी माझं तुम्ही स्मरण करत जर का देहत्याग केला तर मला प्राप्त व्हाल. म्हणजे जवळ भगवंतांनी या श्लोकात असं वचन देऊन ठेवलं आपल्याला. आता प्रश्न असा आहे की आयुष्यभर जर का आपण परमेश्वराचं निरपेक्ष भावानी आणि कृतज्ञतापूर्वक असं ध्यान केलेलं नसेल, तर अंतकाळी ते ध्यान कुठून होणार. एक शेटजी होते. त्यांचं वय झालं बरंच 85-90 वर्षाचं. त्यांची 10-12 घरं होती शहरामध्ये आणि त्यांनी ती भाड्याने दिली होती. दर महिन्याला त्याचं भाड्याचं भक्कम आणि त्या भाड्यावर त्यांचं मस्त छान चालायचं. पण कायम त्यांच्या डोक्यामध्ये विषय तोच भाड्याचाच, की या घराचं भाडं आलंय का? त्या घराचं भाडं आलंय का? आता या घराचं ॲग्रीमेंट संपलंय, ते वाढवायचंय. आता किती भाडं वाढवायचं? कायम मनात तेच विचार. आजारी पडले. डेथ बेडवरती होतं हॉस्पिटलमध्ये. 4ही मुलं डेथ बेडच्या बाजूला गोळा करायला. डॉक्टर आले आणि म्हणले, "आता ह्यांची शेवटची क्षण आलाय. हे कोमामध्ये दिलेत आता." पण ते शेटजी एकदम कोमातून जागृत अवस्थेत आले आणि म्हणले, "अरे, त्या बिबवेवाडीतल्या आपल्या घराचं भाडं आलंय का जरा बघ रे या महिन्याचं." शेवटल्या क्षणात भाडं, घर, पैसा, कारण आयुष्यभर तेच केलं. तर अंतकाळी का आयुष्यभर तुम्ही परमात्म्याचं ध्यान स्मरण केलं नसेल, तर अंतकाळी तुमच्या मनात तेच येणार ज्याचं तुम्ही आयुष्यभर ध्यान करत राहिला. तर मृत्यूसमयी परमेश्वराचं स्मरण करण्याची काय आवश्यकता आहे? तर याचं हे जीवाला काय फळ मिळतं हे परमात्म्यांनी या श्लोकात सांगितलंय. पण यावरून फक्त मृत्यूसमयी परमेश्वराचं स्मरण केलं तरी भागेल, असा पुरुष परमेश्वराला प्राप्त होईल, अशी गैरसमजूत होण्याचा संभव आहे. उलट जन्मभर जे मनात असतं तेच मृत्यूसमयी सुद्धा तसंच मनात उफाळून येतं आपल्या. हा त्याचाच खेळ आहे. परमात्म्यांचाच खेळ आहे हा सगळा. त्यामुळे फक्त मृत्यूसमयीच नाही तर जन्मभर निधिध्यास हा परमात्म्याचाच करावा लागतो. त्याची उपासना, त्याचं कार्य करण्याची आवश्यकता आहे. तरच अंतकाळी त्याच्या नावाचं स्मरण होतं. हे या 6व्या श्लोकातून आपल्याला दिसून येतं. आता आपल्याला रोज मृत्यू येत असतो. आपण अनेक मृत्यू रोज पाहतो. आपला दैनिक मृत्यू पण असतो. आपला दैनिक मृत्यू म्हणजे आपली निद्रा. आपली निद्रा म्हणजे हा आपला दैनिक मृत्यू असतो. अज्ञानाचा मृत्यू आणि ज्ञान होणं, हा सुद्धा अज्ञानाचा मृत्यू.
अवस्थांतर म्हणजे बाल्यपणातून तरुणावस्थेत येणार, तरुणावस्थेमध्ये मोठं होण्यातून वयस्क होणार, त्यानंतर वार्धक्य जाणं, ही सुद्धा अवस्थाचा मृत्यू, दुसऱ्या अवस्थेत जाणं आणि शेवटी देहाचा मृत्यू. असे निरनिराळे अंतकाळ आपल्याला आयुष्यात भोगावे लागतात, आयुष्यात येत असतात. ते ह्या प्रत्येक अंतकाळी जो परमेश्वराचं स्मरण चिंतन करतो, तो त्याला प्राप्त होतो. त्यामुळे वाटतं तितकं हे सोपं नाहीये. फक्त देहांताखाली स्मरण करा आणि त्याला प्राप्त व्हा, असं एवढं सोपं नाहीये ते. सृष्टीचा आणि त्यातल्या त्यात आपल्या आसक्ती, आपल्या वासना, आपल्या कर्मवी पुनर्जन्माचा एवढा विशाल खेळ परमेश्वराने उभा केलाय, तो काय सहज कोणी आपण भेदू शकतो का? की मायाजाळ जे परमात्म्याने निर्माण केलंय ते भेदून शेवटच्या क्षणी परमेश्वराचं स्मरण होणं, याच्याकरता आपल्याला त्याचं आयुष्यभर स्मरण केलं असेल तरच होऊ शकतं. थोडक्यात आयुष्यभर त्याचं स्मरण चिंतन केलं पाहिजे, तरच अंतकाळी परमेश्वराचं नाव आठवेल, हे परमेश्वराने इथे स्पष्ट केलंय. आणि ज्या ज्या गोष्टीचं स्मरण करत माणूस जातो, त्या त्या गोष्टीला प्राप्त होतो. यं स्मरण भावन ते त्यन्ते कलेवरम. कुत्रा पाळलाय, शेवटच्या क्षणी कुत्र्याचे विचार मनात येतात ते, मी गेल्यावर माझ्या कुत्र्याचं कसं होणार हो? त्याच्याकडे कोण लक्ष देणार? त्याला दूध पोळी कोण देणार? माझा पप्पी एवढा प्रिय आहे, त्याच्याकडे कोण लक्ष देणार? असं करत करत शेवटला श्वास घेतला, झाला कुत्रा झाला तुमचा जन्म. पुढला जन्म कुत्र्याचा. असं म्हणतात, की जो आपल्या घराविषयी वासना ठेवून घर, 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 घर करत जातो, तो त्याच घरामध्ये कुठलीतरी पाल, उंदीर, कॉकरोच असं म्हणून जन्माला येतो. जो मनुष्य धनाचा लाभ करत, करत धन, 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 धन करत जातो, त्या धनावरती विटोळ घालणारा नाग होऊन येतो. तर ज्या ज्या गोष्टीचं स्मरण करतो, त्या त्या गोष्टीचा आपल्याला पुढल्या जन्मात तसं तोच जन्म प्राप्त होतो, तीच योनी प्राप्त होते. म्हणजे परमेश्वरांनी हे किती आपल्याला सवलत देऊन ठेवली आहे, की ज्या भावात तुम्हाला पुत्राचा जन्म मिळतो, त्याच भावात तुम्हाला मला प्राप्त करता येतं. कुत्र्याचा स्मरण करत तुम्ही जाल तर कुत्रा होता. अरे माझं स्मरण कराल तर मला प्राप्त व्हाल. याच्यापेक्षा अजून काय पाहिजे आपल्याला? म्हणजे कुत्र्याच्या भावात आपल्याला परमात्मा स्वतः ऑफर करतात आहे, की तुम्ही माझं स्मरण करा, मला प्राप्त करा. कशाला कुत्र्याचं स्मरण करत मरताय तुम्ही? तर असं सुंदर एक ज्ञान परमात्म्याने दिलंय आपल्याला याच्यामध्ये, की आपण आयुष्य सोडताना कसं सोडायला पाहिजे. म्हणून आपल्या घरात किंवा शेजारी घरात किंवा मित्रमंडळीमध्ये कोणी अत्यवस्थ रुग्ण असेल आणि त्याला जर का तो अंतिम घटका मोजत असेल, त्याची गीता पाठ असेल, त्याने हा 8वा अध्याय जरूर म्हणावा. शेवटल्या क्षणी कदाचित वाचा राहत नाही, पण आपलं जे सबकॉन्शियस अर्धजाणीवयुक्त मन असतं, ते शेवटच्या क्षणापर्यंत जागृत असतं. कारण त्या अर्धजाणीवयुक्त मनामध्ये, सबकॉन्शियस माइंडमध्ये आपल्या कर्मांचं गाठोडं असतं, आपल्या संस्कारांचं गाठोडं असतं, जे घेऊन आपण पुढल्या प्रवासाला निघालेलो असतो. ते शेवटल्या क्षणापर्यंत होत असलेली कर्म त्या गाठोड्यात पोहोचत असतात. त्यामुळे समोरच्या माणसाची वाचा गेली आहे, त्याला कळत नाहीये असं आपल्याला वाटतं, पण त्याचं अर्धजाणीवयुक्त मन मात्र जागृत असतं. तुम्हाला अजून शंका आहे, तर ज्या घरामध्ये अशी अवस्था असेल, त्यांनी हा 8वा अध्याय त्या मनुष्याच्या उशाशी बसून मोठ्या आवाजात म्हणावा. धीर गंभीर आवाजात, की त्या खोलीतलं वातावरण प्रत्येक शब्दाने भारून जाईल, अशा आवाजात म्हणावा हा अध्याय. म्हणजे त्या आत्म्याला शांती मिळते आणि त्याचा पुढला प्रवास सुखकर होण्याची शक्यता निर्माण होते. हा अध्याय. अजून एक सुंदर श्लोक आहे अध्यायामध्ये. तस्मात् सर्वेषु कालेषु मामनुस्मृत्य च मय्यर्पितमनो बुद्धिर्मामे वैश्यस्य संशयम्. म्हणून अर्जुना, तू सदा सर्व काळी माझं स्मरण ठेव आणि युद्ध कर. मामनुस्मर युद्धच हा मंत्र दिलाय परमात्म्यांनी. म्हणजे कर्तव्य तत्पर हो आणि माझं स्मरण पण कर. संशय रहित होऊन तू मन आणि बुद्धी माझ्या ठिकाणी अर्पण केली, म्हणजे तू निसंशय मलाच प्राप्त होशील. हा श्लोक खूप महत्वाचा आहे. इथे भगवंत कर्म करायलाही सांगतात आहे आणि भक्ती करायला सांगतात आहे. मामनुस्मर युद्धेच. सर्व काळी संदर्भात पूर्वीच्या श्लोकांचा अर्थ याचा इथे आपल्याला पुरावा मिळतो. आधी जे श्लोक सांगितले गीतेचा पुरावा इथे मिळतो, की सर्व प्रकारच्या अंतकाळी माझं स्मरण ठेव. अर्थात विचार करताना, काम करताना, जेवताना, झोपताना, प्रवास करताना, संकल्प करताना, विकल्पांना तोंड देताना, सुखात, दुःखात अशा सर्व काळी माझं स्मरण कर. भगवद्गीतेत संसार सोडून तर भक्तीच प्रतिपाद्य आहे, असं काही समज असणाऱ्या लोकांनी या श्लोकाकडे विशेष लक्ष द्यायला पाहिजे. परमात्मा म्हणते माझं फक्त स्मरण करा. परमात्मा म्हणते की स्मरण ठेवताना युद्ध कर, म्हणजे कर्तव्य कर्म कर. आपण काही युद्ध करत नाही, पण परमात्मा आपल्याला सांगतात आहे, की तुमचं कर्तव्य कर्म तुम्ही कराच, पण माझं स्मरणही करा. म्हणजे याच्यातच परमात्म्यांनी भक्तियोग आणि कर्मयोग या 2 अक्षरात सांगितलंय. 2 शब्दांमध्ये. मनुस्मृती युद्धे. कर्तव्य कर्मही करा आणि माझी भक्ती करा, माझं स्मरणही करा.
म्हणजे भगवद्गीतेतून फक्त भक्ती करायला सांगत नाहीये आणि केवळ कर्मही करायला सांगत नाहीये. कर्म करत करत भगवंताचं स्मरण ठेवणं आणि उत्तरोत्तर कर्म करत असतानाच मन आणि बुद्धी त्यांना अर्पण करणं, हे परमात्म्यांची अपेक्षा आहे. असं हे साधलं आपल्याला, तरच असा पुरुष भगवंतांना प्राप्त होऊ शकतो. त्याने आपली विहित कर्म करायलाच पाहिजे. पण प्रत्येक कर्म करताना भगवंतांना साक्षी ठेवून करायला पाहिजे. मग पुढला मार्ग भगवंत दाखवतील. एकेका इयत्तेतून माणसाने वर जायला लागतं. दुसरीतनं तिसरीत तसं. मन आणि बुद्धी ही परमात्म्यांना अर्पण करावी लागते. म्हणजे नेमकं काय करायचं? असा प्रश्न सुरुवातीला उपस्थित होता कामा नये. आपलं विहित कर्म आपण निर्लसपणे पार पाडायचं आणि पुढे-पुढे जायचं. जे करताना आणि ते करताना भगवंताचं चिंतन सुरू ठेवायचं काय. चिंतन करता-करता चिंतनाचा आणि भगवंतांसाठी केलेल्या त्या निष्काम कर्माचा कालावधी हळू वाढवत न्यायचा. 5 मिनिटं, 10 मिनिटं, 15 मिनिटं, 20 मिनिटं, 1 तास, 10 तास, 22 जेवढे तास जागृत असतो, त्या सगळ्या जागृत अवस्थेमध्ये परमेश्वरांचं स्मरण माझ्या मनात कसं राहील, असं करत राहायचं. आणि मग असं कर्म करत-करत तिन्ही त्रिकाळ त्यांचं नाव घेणं साधलं पाहिजे. असं उघडपणे नाव घेतलं नाही तरी चालेल, म्हणजे रादर उघडपणे घेऊच नाही, मनात घ्यावं. मनातच भगवंतांच्या नावाचं असं एक आंदोलन तयार व्हायला पाहिजे. नाव हे श्वासावर स्थापित व्हायला पाहिजे. नाम घेणं ही फक्त भौतिक क्रिया नाहीये, तर भगवंतांचं जीवाबरोबरचं 24 तास असणं आणि प्रत्येक कर्म त्यांच्याच शक्तीमुळे सिद्ध होतंय, हा भाव वृद्धिंगत होणं मनामध्ये सारखा, हे महत्वाचं आहे. असं अत्यंतिक प्रेमाने जर नाम घेणं साधलं, तर त्याचं प्रतिबिंब आपल्या कर्मात उमटत राहतं. आपण आपले जे कर्म करत असतो, परमात्म्यांचं नाव घेता-घेता त्या कर्मात त्याचं प्रतिबिंब उमटत असतं. म्हणजे अंधारात आपण बॅटरी वापरतो, ती बॅटरी कदाचित 15-20 फुटापर्यंतचा प्रकाश दाखवते. पण 15-20 फूट चालून गेल्यावरती पुढले 15-20 फूट दाखवते. आपण भगवंतांनी सांगितलेल्या प्रमाणे नाम आणि कर्म करून काही पल्ला गाठला, तर पुढचा प्रकाश दाखवतात. आपली पावलं मात्र भगवंतांच्या मार्गावरून पडली पाहिजे. म्हणजे लहान मुलगा जेव्हा चालायला लागतो, तेव्हा अडखळत-अडखळत 1-2 पावलं टाकतो आणि मध्येच तो पडायला लागला, की आई धावते आणि जाऊन त्याला सावरते. त्याप्रमाणे कसे का होईना, आपण भगवंताच्या दिशेने जर का 2 पावलं टाकली, तर भगवंत सावरून देतात आपल्याला आणि पुढली पावलं आपण टाकायला लागतो त्यांच्या सहाय्याने. आपण अडखळलो तर भगवंत धावत येतात. याच्यावरती श्रद्धा असायला पाहिजे. अश्रद्धया होतं दत्तं तपस्तप्तं कृतंचेत असेच चिते पार्थ नचेत प्रत्यनो ह्य. प्रत्येक कर्म करताना परमेश्वरावरती गाढ श्रद्धा करून करावी. श्रद्धा विरहित कितीही चांगलं कर्म केलं, श्रद्धा नसेल तर त्याचा यायचा फायदा नाही आणि पडण्याचाही फायदा नाही. तर संशयरहित होऊन आपण भगवंतांना मन आणि बुद्धी अर्पण करून निश्चित झालो, तर निस्संदेह त्यांनाच प्राप्त होतो. आता हा अध्याय जो आहे, हा विलक्षण सुंदर आहे आणि जसं आधी म्हटलं, की मरणाचे 2 मार्ग आहेत. त्या शुक्ल आणि कृष्ण पक्ष आणि दक्षिणायन, उत्तरायण. आपल्याला ते पितामह भीष्म हे इच्छामरणी होते आणि जेव्हा ते धारातीर्थी होऊन कुरुक्षेत्रावरती पडले होते, तेव्हा दक्षिणायन होतं आणि थोड्या दिवसात 2 दिवसांनी उत्तरायण सुरू होणार होतं. त्यांनी आपलं मरण थांबवून ठेवलं, की मला उत्तरायणातच प्राणत्याग करायचा आहे. पण या अध्यायात पुढले श्लोक आहेत असे, उत्तरायणात म्हणणाऱ्यांना लोकांची कुठली गती प्राप्त होते आणि दक्षिणायनात म्हणणाऱ्यांना कुठली गती प्राप्त होते. आज आपल्याकडे वेळ नाहीये. कधीतरी त्याविषयी आपण चर्चा करू. आत्तापर्यंत श्लोक आपण सगळ्यांनी ऐकले. याबद्दल आपल्याला धन्यवाद. जय श्रीकृष्ण.